असं आहे की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या जाण्याने जो आघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांना त्या दुःखातनंच अजून आम्ही सावरलेलो नाही. महाराष्ट्राचा कधी न भरून येणारं असं नुकसान हे त्यांच्या जाण्याने झालेलं आहे. त्यांचे अग्निसंस्कार व्हायच्या आधी विलिनीकरणाची चर्चा कुठनं सुरू झाली त्याच्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या वेदना होतात. विलिनीकरणाबाबत माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2 जुलै 2023 रोजीच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या NDAमध्ये आम्ही सामील झालो. महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सामील झालो. त्यामुळे ज्यांना विलिनीकरणाची घाई लागली आहे त्यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी. कोणाचा पक्ष कुठल्या पक्षामध्ये विलिनीकरण होणार हे त्यांनी स्पष्ट करावं. याबाबतचा निर्णय हा आमच्या वतीने आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री व विधिमंडळातील आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी असतील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडेजी असतील, हे सर्व मिळून त्याबाबतचा निर्णय घेतील. आत्ता तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अजूनही आमचं दैवत अजितदादा पवार साहेबांच्या जाण्याने जे दुःख आम्हा सगळ्यांवर आलं आहे त्यातून अजून आम्ही सावरत आहोत. तर आज अंजली दमानिया यांनी कुठेतरी एक टीका केलेली आहे की या संपूर्ण घटनामध्ये तटकरे साहेब असतील किंवा पटेल साहेब असतील किंवा यांचा काही हात आहे की नाही असं आहे की त्यांनी संपूर्ण ती बाईट याची सुरुवात करताना त्यांचं वाक्य मी ऐकून मला तर धक्काच बसला की घरामध्ये एखाद्या कुत्र्याचं दुःखद निधन झालं तर 10 दिवस आपण शोककळा सांभाळतो करतो, मात्र प्रफुल्ल पटेलजी असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील यांनी आपली दिनचर्या चालू केली. म्हणजे अत्यंत नीच आणि नालायक प्रवृत्ती कशी असते ह्याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि पुढे जाऊन त्या अपघातामध्ये प्रफुल्ल पटेल साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, पार्थ पवार असतील यांनी काही केलं नाही ना अशा प्रकारचा संशय व्यक्त करणं. एका मुलांनी आपले वडील गमावले, 2 नेत्यांनी त्यांचा सर्वोच्च नेता गमावला आहे, तमाम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी दैवत गमावलं आहे. आणि अशा वेळेला अशा प्रकारची टिप्पणी करणं ही नीचता, नालायकपणा ह्याच्याहून अधिक त्याबद्दल कुठलीही भावना व्यक्त होऊ शकत नाही. पण असं देखील सांगितलं जातं की 8 तारखेला किंवा 9 तारखेला सगळे पुरावे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुढे येणार आहे आणि विलिनीकरणाच्या ज्या काही चर्चा झाल्या होत्या किंवा जे काही पुरावे किंवा मीटिंगमधले मिनिट्स असतील अशा सगळ्या गोष्टी ते समोर मांडणार आहे. काय वाटतं त्यांच्याकडे पुरावे आहेत किंवा त्यांच्याकडे अशा प्रकारची ही हे दाखवण्याची वेळ काय आहे? असं आहे की ज्यांना विलिनीकरणाची घाई लागली, ज्यांनी अग्निसंस्कार व्हायच्या आधीच विलिनीकरणाबाबतची चर्चा सुरू केली, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना त्यांना हे स्पष्ट करावं लागेल की केंद्रामधील लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली NDAमध्ये सामील व्हायला ते तयार आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामध्ये त्यांना विलिनीकरण करायला तयार आहेत. त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करायची. आमची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी 2 जुलैला माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतली त्या भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत आणि उद्याही ठाम असणार आहोत. अंजली दमानिया या उच्च न्यायालयात जाणार आहे. त्या म्हणतात की कुठल्याही प्रकारे पार्थ पवार या घोटाळ्यातून वाचू शकत नाही, काही झालं तर मी स्वतः उच्च न्यायालयात जाणार आणि माझा लढा जो आहे सुरू झाला. असं आहे की संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे. याच्या आधी अनेक वेळेला त्या कोर्टात गेल्यात आणि कुठलाही आरोप
कुठल्याही नेत्याविरुद्ध त्या कोर्टामध्ये तो टिकलेला नाही. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी सो कॉल्ड समाजसेविका ह्या अशा आरोप अनेकदा त्यांनी केले, पण आजपर्यंत त्यांनी केलेला कुठलाही आरोप हा कोर्टामध्ये त्या प्रूव्ह करू शकलेला नाही. पाच पवारांना टीएमसी दिल्याच्या बातमी देखील समोर असं आहे की आत्ताच काही वेळापूर्वी राज्याचे महसूल मंत्री, ज्येष्ठ मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी स्पष्ट केलं की अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विकास खर्गेजींच्या नेतृत्वाखाली जी काही टीम नेमण्यात आली होती कमिटी, तिचा अहवाल यायला अजून 8 ते 10 दिवस लागतील. त्यामुळे माध्यमांनाही माझी विनंती आहे आणि सो कॉल्ड समाज सेवक जे म्हणतात की अजून तो अहवाल आलेला नाही, तो अहवाल आल्यानंतर जनतेसमोर तो नक्की येईल. त्याच्यामध्ये जे सत्य असेल ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. काही नेते म्हणजे मोठे नेते राजकीय बोलत आहेत याचं दुःख आहे आणि 9 तारखेनंतर मी माहिती घेऊन बोलेन किंवा राष्ट्रीय दृष्टिकोनातून आमची भूमिका 9 तारखेपर्यंत आम्ही तरी करू, पण पवार कुटुंब हे एकत्रच राहिलं पाहिजे असं रोहित पवार म्हणतात. आणि आम्हाला सुद्धा वाटतं की काकींनी अध्यक्ष राहावं, पण 9 दिवस होऊ द्या, सुरेंद्र काकी त्या संदर्भात बोलतील. असं आहे की ज्या माऊलींनी स्वतःवरती जो दुःखाचा डोंगर कोसळला होता, त्या दुःखाच्या डोंगरातनं स्वतःला सावरून माननीय अजितदादा पवार साहेबांना अभिप्रेत असलेली जबाबदारी त्यांनी घेतली. महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये जे आहे तेच येणाऱ्या काळामध्ये होईल. आमच्या पक्षाचे निर्णय आमच्या पक्षाचे नेते घेतील. दुसऱ्यांना काय वाटतं याच्यावर आमच्या पक्षाचे निर्णय होत नाही. आणि पवार कुटुंब म्हणून एकत्रित कालही होतं, आजही उद्याही राहील. आमच्यात राजकीय चर्चा झाली नाहीये 2 पक्षांमध्ये असं रोहित पवार म्हणतात. असं आहे की विलिनीकरणाची चर्चा कोणी सुरू केली? विलिनीकरणाबद्दल अग्निसंस्कार व्हायच्या आधीच कोणी बोलायला सुरुवात केली? मग ठीक आहे, आम्ही अजूनही त्या दुःखातनं आमचं दैवत, आमचा नेता आमच्यात नाही ह्याच्यातनंच, ह्या भावनेनेच अजून आम्ही एवढे दुःखी आहोत की विलिनीकरण, पुढच्या गोष्टी या कुठल्या विचारामध्ये येत देखील नाहीत माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या. संजय राऊत यांनी देखील टीका केलेली आहे पाच पवारांवर. हायकोर्टाने याच्यात ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाही असं ते म्हणतात आणि देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर कायद्याचे रक्षक नाही असं ते म्हणतात. आणि पाच पवारांनी केली, पाच पवारांनी चौकशीला सामोरं जायला पाहिजे आणि जे काय ते क्लीन चिट घेऊन मग राजकारणात उतरायला पाहिजे असं ते म्हणतात. असं आहे की संजय राऊतजी जे सकाळी 9 वाजताचं भोंगा आहे हे कायम राजकीय आरोप करत असतात. त्यांनी सल्ला हा शिवसेना पक्षप्रमुखाला दिला, शिवसेनेची होत असलेली पिछाट याच्यावर दिला, तर ते त्यांच्या पक्षासाठी अधिक भल्याचं राहील. हा जो संपूर्ण व्यवहार होता याला बेनामी व्यवहार म्हणतात आणि तो खरा होता असं देखील दावा संजय राऊतांनी केला. असं आहे की चौकशी समिती चौकशी करते संपूर्ण व्यवहाराची. अतिरिक्त मुख्य सचिव विकास खर्गेजी यांच्या नेतृत्वाखाली ही कमिटी आपला रिपोर्ट महसूल मंत्र्यांना देईल. तो रिपोर्ट सार्वजनिक देखील होणार आहे. संजय राऊतांनी स्वतःच आपण ते इन्व्हेस्टिगेशन करतोय आणि कुठल्या तरी निष्कर्षाला पोचून महाराष्ट्राची दिशाभूल ही करू नये.